नमस्कार, सुवन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शरीरासाठी पौष्टिक असे खारीक खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे। हे लाडू अतिशय पौष्टिक आहे, कारण डिसेंबर आणि जानेवारी महिना म्हटलं की खूप थंडी असते आणि त्या थंडीमध्ये शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढण्यासाठी आपण हे लाडू बनवतोच। तर घरात जर एखादी बाळंतीण असेल तर त्या बाळंतीणीच्या जी शरीराची झीज असते ती शरीराची झीज भरून निघते आणि दुधाचं प्रमाण सुद्धा वाढतं आणि बाळ सुद्धा गुटगुटीत होतं। तर चला आता आपण हे लाडू बनवणार आहे। तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा जर असाल तर सबस्क्राइब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आधी बघून घेऊ। तर इथे 250 ग्रॅम मी खोबरं घेतलेलं आहे। हे काळ्या पाटीचं खोबरं असं पातळ असं मी कापून घेतलेलं आहे। त्यानंतर 250 ग्रॅम इथे मी खारीक घेतलेली आहे। ही खारीक आता ह्या उन्हामध्ये वाळत नाही, तर त्यासाठी ही खारीक मी फोडून ती एका कॅरी बॅगमध्ये घालून 8 ते 10 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवलेली, त्यामुळे कडक होते आणि पटकन अशी मिक्सरला बारीक होते। तशी जर तुम्ही ओलसर खारीक जर बारीक करायला गेला तर मिक्सरचे ब्लेड तुटू शकतात। तर इथे हे दोन्ही 250 ग्रॅम घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी गोडांबी 50 ग्रॅम घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता अगदी चिंचोक्यासारखा कलर आहे आणि एकदम अशी पातळ असते आणि तेलकट असते। 30 ग्रॅम इथे मी पिस्ता घेतलेला आहे, 30 ग्रॅम डिंक घेतलेला, 70 ग्रॅम बदाम घेतलेले आणि 70 ग्रॅम इथे काजू घेतलेला। तर इथे आपल्याला हे पीठ घेतलेलं आहे मी शिंगाड्याचं पीठ। तर ते लाडू आपण बनवल्यानंतर आपल्याला उपवासासाठी सुद्धा खाता येतील। तुमच्याकडे शिंगाड्याचं पीठ जर नसेल तर तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। या पिठामुळे छान अशी बाइंडिंग येते आणि लाडू सुद्धा छान वळता येतात। आता इथे साजूक तूप घेतलेलं आहे। साजूक तूप इथे मी 250 ग्रॅम घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला आहे। तो सुद्धा गूळ सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि पातळ असा कट करून घेतलेला आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर इथे आपल्याला मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी खारीकचे तुकडे आणि थोडेसे खोबऱ्याचे तुकडे अगदी थोडं थोडं करून आपल्याला हे बारीक करायचं आहे। त्यामुळे काय होतं, पटकन असं हे बारीक होतं। अशा पद्धतीने आपण हे सर्व बारीक करून घेऊ। तर बघा अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपल्याला इथे बघा काजू, बदाम, पिस्ता आणि गोडांबी हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण काजू, बदाम, गोडांबी, पिस्ता हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे। तर बघा गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला 4 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे। तूप गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं डिंक हा तळून घ्यायचा आहे। डिंक जर मोठे खडे जर असतील तर छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, फोडून घ्यायचा आणि नंतर मग तळून घ्यायचं, म्हणजे कच्चा राहत नाही। तर बघा छान असा डिंक फुललेला आहे। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ। आता सर्व डिंक अशा पद्धतीने आपण तळून घेऊ। तर बघा सर्व डिंक इथे आपला तळून झालेला आहे। आता हा डिंक आपण थंड करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता त्याच तुपामध्ये आपण जी खारीक आणि खोबरं बारीक केलेलं ते आपण यामध्ये मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर बघा 5 मिनिटे झालेली आहे आणि छान असं हे आपलं भाजून झालेलं आहे आणि मस्त असं हे गरम झालेलं आहे। खूपही जास्त भाजायचं नाही, त्यामुळे काय होतं
की त्याचा कडवट वास येतो। आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊ। तर बघा कढई गरमच आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तूप घातल्यानंतर आपल्याला आपण जो सुकामेवा बारीक केलेला तो आपल्याला फक्त परतून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं, जर त्यामध्ये जर ओलसरपणा असला तो निघून जातो आणि छान असं कुरकुरीत अशी ही पावडर आपली तयार होते। खूप जास्त वेळ लागत नाही, खूप सोपे लाडू आहे। ह्या थंडीमध्ये तुम्ही नक्की करून बघा, लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडतील आणि पौष्टिकही आहे। तर बघा आपण हे भाजून घेऊ। तर बघा सुकामेवा सुद्धा छान आपला भाजून झालेला आहे। आता आपण काढून घेऊ। आता त्याच कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। हे सगळं तूप टाकायचं आणि 2 चमचे तूप आपल्याला फक्त बाजूला ठेवायचं आहे। यामध्ये आपल्याला शिंगाड्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे। तूप छान असं गरम करून घेऊ। तूप सुद्धा गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आणि मंद गॅसवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। बघा यात पहिल्या गाठी होतात, त्यानंतर सगळ्या ह्या गाठी मोडून घ्यायच्या आणि छान असं खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। कारण काय होतं, ह्या पिठाचा कलरच चॉकलेटी कलरचा आहे। असं वाटेल की ही भाजलं गेलं, पण ज्यावेळेस याचा वास छान असा दरवळेल त्यावेळेस समजायचं की पीठ आपलं छान असं भाजलेलं आहे। तर बघा छान असा वास सुटलाय आणि खमंग असं हे भाजून झालेलं आहे। आता ज्या परातीमध्ये आपण खारीक खोबरं सुकामेवा टाकला त्यामध्येच आपण हे घालून घेणार आहे। तर ह्या मिश्रणामध्ये आपण हे सर्व ओतून घेणार आहे। तर हे मिश्रण ओतून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे डिंक सुद्धा मी हाताने बारीक करून घेतलेला आहे, हा सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे। आता कढईमध्ये आपण राहिलेलं तूप हे सर्व घालून घेणार आहे आणि गरम करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि मंद गॅसवर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा बिलकुलही करायचा नाही, फक्त आपण गूळ घेतलेला तो गूळ फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपण गूळ मिक्स करून घेऊ। किसून घेतला किंवा कट करून घेतला की पटकन असा हा वितळला जातो। तर तुम्ही इथे बघू शकता गूळ पूर्णपणे इथे वितळलेला आहे, कुठेही याच्या गाठी वगैरे काही राहिलेले नाही। आता आपण ह्या मिश्रणामध्ये गूळ ओतून घेऊ। तर बघा गूळ आपण पूर्ण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि यामध्येच आपल्याला 1 चमचा सुंठ पावडर 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। खूपही गरम मध्ये बांधायचे नाही किंवा हात भाजू शकतो, चटका लागू शकतो, त्यामुळे कोमट झाल्यानंतरच आपल्याला हे बांधायचे आहे। तुम्हाला जर गरम मध्ये जर बांधायची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही हे बांधू शकता। पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे। तर बघा आपलं हे मिश्रण हाताला झेपेल असं कोमट झालेलं आहे, खूपही गरम नाही। तर बघा आपण आता हे लाडू बांधून घेऊ। तुम्हाला किती मोठे छोटे बांधायचे त्या पद्धतीने तुम्ही बांधायचे आहे। बघा मी एवढं मिश्रण घेतलेलं आहे आणि खूप असा पटकन लाडू वळला जातो। खूपही आपल्याला जोर लावून लाडू वळायचे नाही, खूप पटकन वळला जातो आणि जोर लावायची सुद्धा गरज नाही। अतिशय सुंदर असे हे लाडू तयार होतात। तर बघा अशा पद्धतीने लाडू इथे वळवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने सर्व लाडू आपण हे वळवून घेऊ।
तर बघा इथे आपले सर्व लाडू बनवून तयार आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि न चुकता हे लाडू तयार होतात. नो फेल रेसिपी आहे. तुम्ही इथे लाडू बघू शकता. अतिशय स्मूथ, तोंडात टाकताच विरघळणारा असा हा लाडू तयार झालेला आहे. परफेक्ट प्रमाण आहे. अजिबातही तुमचे लाडू हे चुकणार नाही किंवा फेलही जाणार नाही. तर या थंडीमध्ये एक लाडू आणि 1 ग्लासभर दूध जर पिलं तर दुपारपर्यंत अजिबात भूक लागणार नाही. अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहे. तर तुम्ही हे लाडू नक्की बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.